श्री गजानन जय गजानन. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत रेडीमेड इडली पिठापासून इडली कशी तयार करायची. अगदी आयत्या वेळेला घरामध्ये काही साहित्य नसताना सुद्धा आपण सांबारसुद्धा बनवलेला आहे. चला तर मग बघूया आपण इडली आणि सांबार कसा तयार केला. त्याकरता आपण कुठल्याही रेडीमेड इडली पीठ आपण घेऊ शकतो. इथे मी चितळेचं घेते, कुठलेही पेड प्रमोशन नाही आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपली इडली तयार होईल. आपल्याला हवं तेवढं पीठ आपण घ्यायचं आहे, त्यामुळे थंड पाणी आपल्याला घालायचं आहे. बाकी कुठलाही आपल्याला जिन्नस त्यामध्ये घालायचे नाहीत. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ, खूप पातळ पण नको आणि एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर आपला पाण्याचा अंदाज चुकू शकतो. पीठ आपण थोडं थोडं भिजवणार आणि त्यानंतर हवं तेवढं त्यामध्ये पाणी घालणार. लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता किंवा वयस्कर व्यक्तींना सुद्धा आवडेल अशी नरम इडली आपण बनवू शकतो. आणखी थोडं पाणी घालून आपण हे बॅटर थोडं पातळ करणार. केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी जशी असायला हवी त्याप्रमाणे आपल्याला ही कन्सिस्टन्सी घ्यायची आहे. पिठामध्ये गुठळ्या राहता कामा नये, त्याकरता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर इडली पात्राला आपण तेल लावून घेऊया, त्यामुळे आपली इडली पात्राला चिपकणार नाही. पातळ अशी आपली कन्सिस्टन्सी तयार आहे. प्रत्येक इडली स्टँडला आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण बॅटर घालणार. अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये आपला पूर्ण मेनू तयार होईल. पातळ अशी कन्सिस्टन्सी आपण बॅटर तयार केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक स्टँडमध्ये आपण हे टाकून घेणार. खूप जास्त आपल्याला बॅटर घालायचं नाही, नाहीतर स्टीम केल्यानंतर ते खूप जास्त जाड होणार आणि आतमध्ये व्यवस्थित शिजणार नाही. इडली पात्रामध्ये आपण खाली पाणी घातलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक स्टँड आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती. आपली इडली तयार होईपर्यंत आपण आधीच तुरीची डाळ आपण कुकरमध्ये लावलेली आहे, म्हणजेच आपलं वरण शिजून तयार आहे. अशा प्रकारे आपली इडलीसुद्धा तयार आहे. आता आपण सांबार तयार करायला घेणार, पण कुठलेही साहित्य नसताना. इतर भाज्या नसताना साधं आपण वरण फोडणीला घालणार.
त्याकरता बेसिक मसाले सर्व घालायचे. कढीपत्ता, हिंग, जिरं, मोहरी, कांदा, आलं लसूण पेस्ट. कांदा व्यवस्थित परतून झाला का त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. थोडा हिंग आपण घातलेला आहे. कडू मेथीसुद्धा आपण 2-3 दाणे घालू शकतो. हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर सर्व बेसिक मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. अगदी झटपट होणारा पदार्थ आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे इडली सांबार. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला सर्व बेसिक मसाले यामध्ये घालायचे आहेत. जिरे पावडर, धनिया पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. सर्व बेसिक मसाले आपण व्यवस्थित परतून घेतले. त्यानंतर शिजवलेलं वरण म्हणजेच तुरीची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे आपल्या अंदाजानुसार आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर चिंच आणि गुळाची खटाईसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स काय असेल तर ती म्हणजे चिंच आणि गुळाची आमटी किंवा खटाई. ती जर आपण यामध्ये नाही घातली तर आपल्या सांबाराला चव येणार नाही. चिंचेची खटाई आपण यामध्ये घालतोय. त्यानंतर कोथिंबीर. लगेच आपला सांबार तयार. अगदी कुठलीही तयारी नसताना, कुठलेही साहित्य अवेलेबल नसताना आपण झटपट 15 ते 20 मिनिटामध्ये इडली सांबार तयार करू शकतो. वरून आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि आपला सांबार तयार. सर्वात आधी आपण देवाला नैवेद्य दाखवणार. श्री गजानन जय गजानन. श्री स्वामी समर्थ.